एवढे अजरक्त आहे की मी हिंदू मुसलमान ख्रिश्चन कोण आहे मला माहीत नाही. फक्त आज मला माझ्या अभ्यासाने एवढं माहीत होतं की मी आदिवासी आहे. एक आदिवासी असल्याचा सार्थाभिमान आहे. पुढे खरं पदानुसार मी हा संघटनेचा सचिव आहे. मला माहीत नव्हतं सचिवाची काय कामं असतात, पण ती जिम्मेदारी घेतल्यानंतर थोडाफार प्रयत्न केला आणि सचिवाची ही एवढी सगळी कामं आताच विचारलं लांगे साहेबांना की सचिवाची कामं काय असतात. तर सचिवाची कामं कोणतं काम सचिवाचं नसतं, सगळीच कामं सचिवाला करावं लागतात. तर ही संघटना उभारताना सुरुवात प्रयत्न तर मी कॉलेजपासूनच चालू होते. प्रत्यक्षाचा कोणाचा खास परिचय नव्हता. जस्ट एक आता आठवण करतो, आजपर्यंत वर्षभरात जेवढ्या मीटिंग झाल्या त्याच्यामागे बऱ्याच लोकांची मेहनत आहे. आज बरेच मित्र आज उपस्थित राहू शकले नाही. त्यात खास उल्लेख करेन मी सचिन सातवीचा. ह्याचं योगदान आजपर्यंत चेहरा बघितलेला माणूस म्हणजे चेहरा कोणी बघितलेला नाही. बऱ्याच मीटिंग्सला आता 3-4 वेळा आलेला आहे, पण खरं आज त्याची उपस्थिती आवश्यक होती. सचिन सातवी ह्याची अशी ओळख देईन की हा हुंडाई कंपनीमध्ये कामाला आहे, टीम लीडर म्हणून तिथे काम करतोय. शिक्षण तर त्या पत्रकामध्ये त्यांनी लिहिलेलंच आहे. BA मेकॅनिकल कॅडकॅम वगैरे केले आहे. त्याच्या प्रयत्नाने बरंच काही सक्सेस झालेला आहे. प्रत्येक वेळेस काय फोन करणं सहज शक्य होत नाही. SMS पाठवून त्याने बऱ्याच जणांचं संघटन जमवलं. सुरुवात करताना मी एक सचिव या नात्याने मी संघटनेचा थोडा इतिवृत्त तुमचा टाईम घेईनच, कारण हे फॉर्मेशन होताना बऱ्याच अडचणी इन सेन्स आम्ही कोणाची भानगडी ह्या गोष्टी नाही, परंतु हे अरेंज करताना बरेच मेहनत घ्यावी लागली. सुरुवात म्हणेन मी 28/3/2007 रोजी ह्याची पहिली मीटिंग आम्ही खंबाळ्या येथे घेतली. त्याच्यानं तिथे जास्त उपस्थिती नव्हती, जस्ट 7 लोक होतो आम्ही, माझे घरचे आणि माझे 4-5 मित्र. अशाने सुरुवात झाली. ह्यानंतर बऱ्याच मीटिंग्स झाल्या. काशाला 3 मीटिंग्स झाल्या. त्याच्यात पुढे नावं संघटनेची नावं काय ठेवावं, पण स्पेसिफिक शब्द आदिवासी असलाच पाहिजे हा एक सगळ्यांची एक मत पडलं. आपली ओळख आहे आदिवासी, ही ओळख आपली टिकली पाहिजे आणि आदिवासी हे नाव आपल्या संघटनेमध्ये असलंच पाहिजे. ह्या नात्याने आदिवासी युवा संघटन मंच हे एक नाव फिक्स केलं. पुढे जसं वसंत सरांनी सांगितलं की हे कोणाला जोरजबरदस्ती नाही, स्वप्रेरणेने हे झालेलं आहे. निस्वार्थ भावनेने सगळेच कार्यकर्ते कामाला लागले आणि त्यांनी आजपर्यंत हा प्रोग्राम आला. आणि ही सुरुवात पहिलाच प्रोग्राम आहे. इश्यूज तर आपल्या आदिवासींचे भरपूर आहेत की कोणता प्रॉब्लेम नाही असा आदिवासींचा आहे की त्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य हे पूर्ण मी यादीच बनवली आहे की आपले प्रॉब्लेम्स काय काय आहेत. त्या अनुषंगाने एक संघटनेचा हा एजेंडा ठरत गेला. पहिल्यापासूनच हा असा विचार आहे, कारण आज नॉन पॉलिटिकल बेस असल्यामुळे ही एवढी उपस्थिती आहे असं मला वाटते. कारण जर एखादा आमदार किंवा खासदार ही जर आरोळी ठोकली असती तर काय भीतीने का हवं नाही, पण भरपूर कार्यकर्ते उपस्थित असले, कारण उद्या उठून त्यांच्या सरकारी नोकरी जरी असली तरी काही सरकारी नोकर पण आले असते, ही उपस्थिती अपेक्षित असते. म्हणजे त्यांच्या वरदस्ताचा भीती हे ह्या गोष्टी काही नाही, पण समाधान आहे मला आज एवढी उपस्थिती बघूनही. कारण सुरुवातीला आम्ही 7 लोक होतो आणि आज 7ची एवढी उपस्थिती बघून खरंच आनंद वाटतोय. आणि सुरुवातीला मग सांगितलं वसंतदादांनी तसं की स्त्री पुरुष समानता, जेंडर प्रॉब्लेम दिसतोय जरा इथे, स्त्रियांची उपस्थिती कमी आहे. त्याचा लोगो घेताना हे आमचा असा ठराव झाला. आज मी सुरुवात तिथूनच करणार आहे. लोगो ठरवताना असं ठरवलं की स्त्री पुरुष समानता असायला पाहिजे. आणि लोगो मी सगळ्यांच्या मताने हा जस्ट मीच केलेला आहे आणि सगळ्यांच्या मताने तो झालेला आहे. तो एक आदिवासीचे लक्षण असावं. आणि आपली वारली पेंटिंग इन्सेस मी तर हा मताच आहे की वारली, मल्हार, कोळी, कोकण आहे आपल्याला माहीत नाही, आपली आदिवासी लोक शिकलेली नव्हती, ह्याला लेबल लावायचंही आपल्यामध्ये म्हणजे हे कुवतच नव्हती की आपण स्वतःला सांगू शकत होतो, कारण आपण आदिवासी होतो म्हणजे आहोतच, ह्यात काय वाद नाही आहे. परंतु ती पेंटिंग्सला आता ते वारली पेंटिंग म्हणून नाव दिलं, कारण त्याच्यात बरेच लोक आता राजकारण करू बघत आहेत की हे वारल्यांचं नाही आहे, मल्हारकोळ्यांचं आहे. परंतु हे काही असू दे, हे आदिवासींचं आहे एवढंच मला माहीत आहे. म्हणून तो बेस घेताना फक्त आदिवासी म्हणून ती वारली पेंटिंगचा बेस घेतला. त्याच्यात स्त्री पुरुष समानता म्हणून एक स्त्री आणि पुरुष, त्यांच्या हातामध्ये एक दाखवताना झेंडा दाखवला. तो कातळेला आपला गावदेवाचा झेंडा असतो, त्याच्यावरती सूर्य आणि चंद्र एक आहे. सूर्य आणि चंद्र ह्याच्यासाठी की हे आपलं आदिनतेचं प्रतीक तिथे दाखवायचं आहे. म्हणून सूर्य आणि चंद्र, जेव्हापासून सूर्यचंद्राचे अस्तित्व आहे तेव्हापासून आदिवासीचं इथे पृथ्वीवर अस्तित्व आहे हे दाखवण्यासाठी. पुढे त्याच्यात संस्थेचं संघटनेचं नाव आहे आयुष मंच म्हणून.
आणि स्त्री स्त्री शिकली प्रगती झाली ही बरीच गव्हर्नमेंटकडून आज बोधवाक्य येतात. त्याच्याकरता स्त्रीकडे पुस्तक दिले, त्याच्यावरती शिका स्वयंपूर्ण व्हा. आपण शिकलो तरच पुढे जाऊ, त्याशिवाय काही पर्याय नाही. कारण आपण जर शिकलो नाही तर आपल्याला सगळी जागा होणार नाही आणि आपण त्याच्यावर सरासर मी आज शिकलो म्हणून इथे उभा आहे असं मला वाटते. नाहीतर मी कुठेतरी मागे बसलो असतो किंवा प्रोग्रामलाही नसतो. आणि शिक्षणाचा असा फायदा आहे की एवढी लोक आज आपण एकत्र आलेलो आहोत, म्हणून शिक्षणाचं महत्त्व पटावं हा उद्देश आहे. आणि एकदम स्पष्ट असा मी तर हा मताचा आहे की हे नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे राजकारणाचा कोणताही हित ह्याच्यात नाही. आणि पत्रिका स्थापना ही छापताना आम्ही आता हा विचार केला, कारण आपण सगळे आदिवासी आपल्या आमदार खासदार आहेत, पण वेगवेगळ्या पक्षामध्ये विभागले गेले. आज त्या ह्यांना बोलवायचा कोणी काढायचे आणि आपला स्टेट त्याच्यासाठी नाही. विद्यार्थी कंटाळा आपण शिकलो म्हणजे आपली स्वतःची विकास आपला स्वतःचा विकास होईल ह्याच्यात